नमस्कार मैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आता गुढीपाडवा जवळ आलेला आहे. आज आपण गुढीपाडव्याबद्दल माहिती पाहणार आहोत. गुढीला साडी का बांधतात, त्या वस्त्राचे महत्त्व काय आहे हे तुम्हाला माहित आहे का? चला तर मग आज जाणून घेऊया. दरवर्षी आपण गुढी उभारतो, पण एक प्रश्न कधी विचारला का? गुढीपाडव्याची सकाळ घरोघरी गुढी उभारली जाते. बांबूची काठी, कडुलिंबाची फांदी, साखरेच्या गाठी, फुलांची हार, पिवळे किंवा रेशमी वस्त्र आणि तांब्याचा कलश आणि उभारल्यावर वाऱ्यावर फडफडणारे वस्त्र दृष्टीत पडते. ही साडी आपण दरवर्षी बांधतो. आई आजीकडून आणलेली ही परंपरा आपण जिवंत ठेवून आहोत. कधीतरी पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला माहीत नसावे की गुढीसाठी साडीच का असते, कोणते रंग आणि त्यामागे नक्की काय कारण आहे. चला तर मग आज जाणून घेऊया. गुढी म्हणजे काय? गुढी या शब्दाचा अर्थ विजयध्वज. हा विजयध्वज महाराष्ट्रात दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला घरोघरी उभारला जातो. या परंपरेमागे एक नाही अनेक आख्यायिका आहेत. पहिली आख्यायिका म्हणजे प्रभू श्रीराम रावणाच्या वधानंतर विजय होऊन अयोध्येला परतले. त्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी अयोध्येतील प्रत्येक घरावर विजयध्वज उभारण्यात आला. तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. दुसरी आख्यायिका, शालिवाहन राजाने शंखावर विजय मिळवला. या विजयाचं प्रतीक म्हणून गुढी उभारली गेली. याच दिवसापासून शालिवाहन शंखाची सुरुवात झाली, जी दिनदर्शिका आजही महाराष्ट्रात वापरली जाते. तिसरी आख्यायिका, छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक विजयानंतर गुढी उभारण्याची परंपरा सुरू केली. ही परंपरा आपल्याला प्रत्येक विजयाचा संदेश देण्यासाठी सुरू झाली. आणि सर्वात प्राचीन मान्यता, ब्रह्मपुराणानुसार याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. काळाची, दिवसाची, महिन्याची, वर्षाची मोजणी सुरू झाली. म्हणून गुढीपाडवा हा केवळ महाराष्ट्राचे नवे वर्ष नाही, ते या मान्यतेनुसार सृष्टीचे नवे वर्ष आहे. गुढीवर साडी का? हा प्रश्न खरंच महत्वाचा आहे. गुढी हे केवळ एक काठी नाही, ते शक्तीचं प्रतीक आहे, देवीचं प्रतीक आहे. गुढीला ब्रह्मध्वज असंही म्हणतात आणि तो उभारताना शिवशक्ती तत्वांचं आवाहन केलं जातं. देवीला वस्त्र नेसवण्यासाठी परंपरा हिंदू संस्कृतीत अत्यंत प्राचीन आहे. मंदिरात देवींना साडी नेसवली जाते. त्याच भावनेने गुढीला जे शक्तीचं प्रतीक आहे म्हणून साडी बांधली जाते, ज्यामुळे घरात समृद्धी येते असा विचार आहे. गुढीवरच वस्त्र म्हणजे केवळ सजावट नाही, ते देवीला अर्पण केलेले वस्त्र आहे आणि म्हणूनच ते वस्त्र नवीन असावं, स्वच्छ असावं, शुभ रंगाचं असावं असं मानलं जाते. कोणती साडी, कोणता रंग, का? खणसाडी सर्वोत्तम. महाराष्ट्रात खणसाडी ही सर्वात पवित्र साडी मानली जाते. कोल्हापूरची अंबाबाई, माहूरची रेणुका माता, तुळजापूरची तुळजाभवानी, महाराष्ट्रातल्या सर्व शक्तिपीठांमध्ये देवींना खणसाडी नेसवली जाते. जी साडी देवीला नेसवतात तीच साडी गुढीला बांधण्यासाठी परंपरा किती अर्थपूर्ण आहे हे यातून समजते. रेशमी वस्त्र दुसरा उत्तम पर्याय. रेशमी हे हिंदू संस्कृतीत शुद्ध आणि पवित्र मानलं जातं. देवपूजेत, यज्ञात, संस्कारामध्ये रेशमाला विशेष स्थान आहे. रेशमावर नकारात्मक ऊर्जा टिकत नाही असं मानलं जाते. म्हणूनच गुढीवर रेशमी साडी आणि रेशमी वस्त्र बांधणं शुभ मानले जाते. चमकदार रेशमी उन्हात लखलखतं आणि ती गुढी दुरूनही दिसते. सौंदर्याने आणि आध्यात्मिकतेने दोन्ही बाजूनी रेशीम योग्य मानलं जातं. काठपदर साडी तिसरा पर्याय. जर घरात खण नसेल, रेशीम नसेल तर सोनेरी किंवा जरीची काठ असलेली साडी गुढीला बांधता येते. काठ जर असू नये, कारण वाऱ्यावर फडफडणाऱ्या गुढीला हलकं वस्त्र जास्त शोभतं. रंग लाल, केशरी, पिवळा, हिरवा. लाल म्हणजे शक्तीचं, विजयाचं, शुभाचं प्रतीक, देवीचा प्रिय रंग. केशरी शौर्याचं, तेजाचं, वीरतेचं प्रतीक, मराठा परंपरेतला पवित्र रंग. पिवळा समृद्धीचं, ज्ञानाचं, आनंदाचं प्रतीक. हिरवा नव्या सुरुवातीचं, धरणी मातेचं, नव्या पिकाच्या, नव्या चैत्र पालवीचं प्रतीक. शेतकरी कुटुंबामध्ये गुढीवर हिरवं कापड बांधण्याची परंपरा आहे, नवीन पेरणीच्या हंगामाचं स्वागत म्हणून. वस्त्र नवीनच का असावं?
गुढीवर वस्त्र नवीन किंवा स्वच्छ धुतलेलं असणं आवश्यक आहे. आणि त्याचं कारण अगदी साधं आहे. गुढी ही देवी देवताला अर्पण होत असते. देवाला कधीही वापरलेलं जीर्ण झालेलं वस्त्र अर्पण करत नाहीत. नवं वस्त्र म्हणजे आदर, सन्मान. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी नव्या वस्त्राने गुढी सजवणं म्हणजे नव्या उमेदीने वर्षाची सुरुवात करणं असं आहे. गुढी फक्त सण नाही, संस्कार आहे. गुढीपाडव्याला गुढी उभारणं म्हणजे फक्त एक सण नाही, तो विचार आपण वर्षभर जपलो पाहिजे. गुढीमध्ये बांधलेल्या बांबूमध्ये उंच सशक्त राहण्याचा संदेश आहे. त्या तांब्याच्या कलसामध्ये आहे समृद्धीची कामना आहे. त्या कडुलिंबाच्या पानात कडवट अनुभव स्वीकारण्याची शिकवण आहे. त्या साखरेच्या माळेत आहे जगण्याचा गोडवा, अनुभवण्याचा विचार आहे. आणि त्या साडीत आहे विजयी ध्वजाची संकल्पना आहे. हे सर्व मिळून येणाऱ्या नव्या वर्षाचे उमेदीने स्वागत आपण करत असतो. यावर्षी गुढीवर साडी बांधताना आता ती साडी वेगळ्या नजरेने बघाल. हे फक्त वस्त्र नाही, ती महाराष्ट्राच्या शतकानुशतकाच्या परंपरेचा एक अविभाज्य इतिहास आहे. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना सुद्धा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुख समृद्धीचे, आरोग्याचे आणि धनलाभाचे जावो, हीच देवाचरणी प्रार्थना. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. आणि अशीच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.